तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी डायरी या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत अडीवची खीर. तर आता मी हे जे अडीव घेतले त्यांना मी आधी 2-3 तास भिजवून घातले. मग तेव्हा मी ते खीर करायला घेतले. तर आता इथे मी खीर एकटीसाठी बनवते म्हणून मी फुल फॅट पावशेर दूध घेतलं आहे. जर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. मग आता पावशेर दुधात मी 1 चम्मच भिजू घातलेले अडीव घेतले. दूध एक 5 ते 10 मिनटं तापवल्यानंतर त्यात ते अडीव ॲड करायचे आणि त्याला 10 ते 15 मिनटं चांगलं उकळू द्यायचं. मध्ये मध्ये येऊन ही खीर स्टर करत राहायची, जेणेकरून ती जळणार नाही आणि खाली लागणारही नाही. तर अडीवची खीर ही शरीरासाठी खूप चांगली असते. बाळंतिणीला ही खीर आवर्जून देतात, कारण ह्या खीरमुळे दुधाचं जे प्रमाण असतं ते खूप जास्त वाढतं आणि कंबरदुखी पण याच्याने खूप कमी होतो. याच्याने हेअरफॉल कमी होतो आणि हेअर ग्रोथ होण्यासही मदत होते. अडीची जी खीर ती खूप आयरन रिच आहे आणि यामुळे शरीराला भरपूर फायदे आहेत. पण स्पेशली दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी बाळंतीण ही खीर डिलिव्हरीनंतर जास्त घेते. आत्ता इथे मी गॅस ऑफ केला आहे आणि 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर जेव्हा खीर थोडी कोमट राहील तेव्हा मी त्यात गूळ ॲड केला आहे, कारण मग पहिले ॲड केला तर खीर फाटते आणि ते चांगलं नाही लागत. तर मग मी कोमट झाल्यानंतर यात मी गूळ ॲड केला आहे. तुम्ही ते खजूर वगैरे ॲड करू शकता किंवा जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता. मला गूळ आवडतो म्हणून मग मी गूळ घेतला आहे. आता ते खीर थोडी कोमट असल्यामुळे गूळ वितळून जातो आणि मग ही खीर थंड झाल्यावर तुम्ही खायला घेऊ शकतात. खूप छान ही खीर लागते, टेस्टीसुद्धा आहे आणि तेवढीच शरीराला फायदेशीरसुद्धा आहे. आणि स्पेशली हिवाळ्यात तुम्ही ही खीर खाल्लीच पाहिजे, त्यामुळे आपल्या शरीराला तिच्यापासून खूप जास्त फायदा होतो. कंबरदुखी कमी व्हायला पण खूप फायदा होतो. प्लस आपला हेअरफॉल जास्त होत असेल तर तो पण कमी होतो आणि हेअर ग्रोथसुद्धा होते. तर पुन्हा भेटू आपण एक नवीन रेसिपीसोबत लक्ष्मी डायरी या चॅनलवर. तोपर्यंत बाय, थँक्यू.